हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आहेत. आता आरवला शाळेची जायची तयारी सुरू आहे आणि तो वरतीपर्यंत गेला आणि तिथून बरोबर त्याचं जी बॅग होती ती सरळ खाली पडली. मी अशी घाबरले, एकदम धडधड धडधड आवाज आला. 2 मिनिटासाठी तर काही सुचलंच नाही. आणि त्याला म्हटलं खाली आला आणि मी म्हटलं ते एक बुकचं पेज फाटले त्याचं. मला म्हणते ते कधी लावणारच. मी म्हटलं तू कसा ठेवतोस पुस्तकं? तर मला म्हणते मी राजासारखा ठेवतो ते पुस्तकांना. तरी पण ते फाटलं. तर आता ते थोडंसं कवर करून देते. आणि आज जायचं आहे मला बाहेर शॉपिंगसाठी. आता म्हणून कसली शॉपिंग, तर वर्षातून एकदा जे भांडूपला एक शॉप आहे आमंत्रण म्हणून, तर तिथं सेल लागतो आणि तो जुलै महिन्यात लागतो. 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान काहीतरी असतो. एक 15 दिवस असतो वाटतं, 10 ते 15 दिवस. तर माझी जी मैत्रीण समिधा परवा आली होती, समिधा म्हणाली ती 30,000ची शॉपिंग केली म्हणायला लागले. सगळं घेतलं वर्षभराचं म्हणायला लागली, कारण जवळजवळ 6,000च्या साड्या 2 ते 3,000मध्ये होत्या. काही साड्यांवरती खूप चांगला डिस्काउंट सुरू आहे. तर मग आता दिवाळी वगैरे येते, तर दिवाळीमध्ये जाऊन त्यावेळेला घेण्यापेक्षा, कारण मी दर सणाला तरी घेतेच घरातल्या सगळ्यांना, मलासुद्धा. तर मग आता विचार करते की जाऊन घ्यावं, बघावं, आवडलं तर घ्यावं. कारण तेव्हा 6-7 हजारला घेण्यापेक्षा 4-5 हजारला घेण्यापेक्षा इकडे सांगते 2-3 हजारला घ्यावं. बघून येते जाऊन. आणि अरे काय म्हटलंस मगाशी तू? पुस्तकाला राजासारखं ठेवतोय, मग काय कसं ठेवतो? राजा कसा फाटला तुझा? काय माहित. मम्मी, हां, ते पुस्तक पण ना माझ्या बेंचवर व्यवस्थित असते. मग तरी कसं फाटलं? अरे यार, काय आहे, मला टाइम टेबल सांग. चला आता आपण शाळेची तयारी करूया, नंतर मी भेटते तुम्हाला. बाय बाय. किती प्रामाणिक असतात ना आणि किती ओळखतात आपल्याला. आता मला निघायचं होतं, तयार व्हायचं होतं बाहेर जाण्यासाठी, आणि कस्तुरीचा आवाज आला दरवाजावरती, कारण ती ओरखडे मारते. मग तिला म्हटलं अगं थांब, येते मी. तरी पण ओरखडे मारते. दरवाजावर मी टकटक केलं, बहन रुक जा म्हटलं, तर ती बाहेर अगदी पायावरती अशी शेपूट हालत बसली होती. बाय 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 बाय. बाहेर जाण्यासाठी तयार तर व्हायचंच आहे, पण ह्या काही दिवसामध्ये माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह झाली, कारण वातावरण अचानक बदललं. त्यानंतर ऑइली असेल चेहरा आणि त्यात रिॲक्ट करत असेल, काही काही खूप एक्सपेरिमेंट मी करत राहते, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. पण असं होतं की ह्या सगळ्यावरती उपाय म्हणून अशी एखादी गोष्ट पाहिजे जी प्रत्येक स्किनला सूट होईल. म्हणजे टीनेज स्किनला सुद्धा, डिलेव्हरी झाल्यानंतर सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यानंतर पिगमेंटेशन होतं, ॲक्ने होतात, ॲक्ने स्कार्स होतात, आणि ह्या प्रत्येक स्किनला सूट होणारं असं एखादं सिरम पाहिजे. खूपदा विचारण्यात येतं. तर मी सांगते, राईस वॉटर जे आहे, कोरियन जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये राईस वॉटर हे सगळ्यात महत्त्वाचा रोल बजावतं. आणि त्यासोबतच हायलोनुरिक ॲसिड जर घातलं तर ते बेस्ट कॉम्बिनेशन ठरतं सगळ्या स्किन टाईपसाठी. तर काही महिन्यांच्या पूर्वीच हे विल्वाहचं जे मिल्क ड्रॉप्स ब्राईटनिंग सिरम आहे, हे माझ्या पाहण्यात आलं आणि मी ते ट्राय केलं. अमेझिंग रिझल्ट्स मिळाले. माझी स्किन ऑइली असल्यामुळे जे वॉटर बेस्ड प्रोडक्ट असतात ते मला चांगले सूट होतात. नशिबानं हा सुद्धा प्रोडक्ट चांगला सूट झाला. वॉटरी आणि मिल्की कन्सिस्टन्सी आहे. दुधाचे जे गुण असतात ना, तशा पद्धतीने आपल्याला थोडंसं ते चेहऱ्याला गुण वाटतात त्याचे, कारण राईस एक्स्ट्रॅक्ट आहे याच्यामध्ये. त्यासाठी आता हे वापरल्यानंतर मी चेहऱ्याला सनस्क्रीन वापरलेला आहे. फरक तुम्ही बघतात, कारण काही दिवसांपासून मी हे वापरते आहे, त्याच्यामुळे फरक हा इन्स्टंट दिसून येतोच तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवला तर. हाऊस20 हा कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये देईन. आता माझं आवरलेलं आहे आणि आता मी निघते आहे शॉपिंगला. चला तुम्हीही सोबत. बाकी सगळी कामं आवरून भांडूपला निघाले मी, आणि पावसाचं वातावरण नव्हतं त्यामुळे बरं होतं. पण इथे आता हे गणपती मंदिर तुम्हाला काही जणांना माहीत असेल, स्टेशनला एंट्री करण्याच्या आधी येतं. इथे थोडं काम सुरू आहे त्यामुळे खडी वगैरे होती. फायनली येऊन पोहोचले. आता इथे 20% to 40% मान्सून सेल जो आहे तो सुरू आहे आमंत्रणमध्ये. तर मग मी काही साड्या ज्या त्या ट्राय करून बघितल्या. ही शिफॉनमध्ये साडी होती. त्यानंतर हे एक वेगळा पॅटर्न होता साडीचा, तोही पाहिला. याचा जो पदर होता तो खूप छान होता. यामध्ये 2 कलर होते. यातला पिंक कलर मी राजश्रीसाठी घेतलेला आहे. ही साडीसुद्धा छान होती, पण मला काय होतं की ह्या साडीला काठ हवे होते, पण तशी नव्हती. अशी साडी तन्वीला हवी होती, तिने एकदा मला म्हटली होती. मग तिला सरप्राईज द्यायचं म्हणून हे लव्हेंडर कलरमध्ये साडी तिच्यासाठी घेतली. सगळ्या साड्या ते टाकून बघितल्या मी, आज स्वतःच्या अंगावरती नेसून पाहिलं. त्यानंतर ही साडी अचानक, म्हणजे मी स्वतःसाठी साडी घेणार नव्हते, पण ही साडी त्याने अचानक आणली आणि खूप छान वाटली. तर आता ही घेतलेली आहे मम्मीसाठी साडी, पटोला सिल्कमध्ये प्युअर.
त्याच्यानंतर ही आहे ताईंसाठी घेतलेली, कारण ह्या साड्या मी तिथेच ठेवून येणार आहे फॉल बीडिंगसाठी आणि पॉलिशिंगसाठी. त्यानंतर ही तन्वीसाठी घेतलेली साडी, ही माझ्यासाठी घेतलेली गणपतीला. आणि त्याच्यानंतर ही मावशींसाठी घेतलेली दोन्ही साडी, म्हणजे मीरू मावशी आणि भारती मावशींसाठी घेतलेल्या दोन्ही साड्या, सेम पण कलर वेगळे आहेत. आणि राजश्रीसाठी ही पिंक कलरची मी घेतलेली आहे, जी मी मगाशी तुम्हाला दाखवली. तर सगळ्या साड्यांच्यावरती, काही साड्यांच्यावरती 20% तर काही साड्यांच्यावरती 40% असा डिस्काउंट मिळालेला आहे. तर हे पण आले आणि निघालो आम्ही आता. वेळ झाला आहे खूप, भूक पण लागले, पाऊस तर पडून गेला आहे, जवळजवळ 9:30 वाजले. चला घरी जाऊन भेटूयात आता. मी आलोय घरी आणि आरवने एक काहीतरी गेम शिकून आलाय शाळेतून. आता बाबांच्यावर प्रक्रिया करणार आहे त्या गेमची. एक कलर घ्या. आधी कसं खेळायचं ते सांग. पहिले त्यांना सांग, ह्यातला एक कलर आहे ना बाबा, तो निवडा. थांबा, चिप चॉप चिप, विच कलर डू यू वांट? त्यातला कलर निवडा आता तुम्ही. लाल, कुठला तरी. हा, ब्ल्यू. ब्ल्यू, BLUE. नंबर करा. थांब. ह्यातला एखादा नंबर जो आहे ना तो सिलेक्ट करा, कुठला पण. 6, 5. गप्प जरा. एक सिलेक्ट केलं ते. ONE. आता कुठला पण अजून एक फायनल आहे. आता परत एक नंबर सिलेक्ट करा त्यातला. 8 नंबर. 8 नंबर बघूया. तू मला सगळे उघडून दाखव बघूया काय काय दिलं. मला पागल आले, बाबांना मेंटल आलं. जर नंबर बघायचं, सगळ्या नंबरच्या खाली काहीतरी आहे. 1 नंबरला नाही, ते का सांगू खरं. दर मला बघायचं. असं कसं तू सगळ्या नंबरला मेंटल पागल आणि खुळं लिहिलं असेल तर बघे. नाही त्याला चूज करायला लावते गे. ठीक आहे, मला माहिती आहे त्याचं काय आहे काय. तुला चांगलं आलं तर मग आम्ही समजून जाणार. हा, तुला चांगलं आलं की समजून जाणार. तसं नसतं. मला साजरे येईल म्हणताना मेंटल आलं. थांब एक सेकंड. चिप कर. ब्लू. ना ठीक आहे. याला माहिती आहे म्हणूनच ते 7. नंतर परत त्यातला एक नंबर सिलेक्ट कर. 6. मी तेच करायला बघूया तुम्ही काय बद्दल काय आलंय. चांगलं. नाही नव्हतं माहिती. हे नव्हतं माहिती, कारण मी पण तेच बोललो ना. मी पण सेमच बोललो. 6 एकच नंबर आहे, डबल नंबर नाही आहेत. एकच नंबर आहे 6. चिटिंग आहे. तुला माहित होतं 6 ला. नाही नव्हतं माहिती. कारण मी 7 बोलल्यावरती तो 7 बोललाय. एंडिंग नंबरचा असेल ना. Which color do you want? तुझी कुंडली येलो. YELLOW. नंबर 5. नाही थांब. 6. SIX. चांगलं येणार. काय परत नंबर ना 7. फायनल. हा. काहीतरी गाणं आहे मला वाटतं. 100 अशा 100 उठावशा काढा. जेवल्यानंतर ठीक आहे. जावा तिकडे 100 उठावायचा काय. मला वाटलं 100 पुसा म्हणाला. चलो जेवून घ्या. नेहमी मी जे कपडे घालते तर त्याची लिंक नेहमी विचारली जाते. लिंक असेल तर मी देऊ शकते, नसेल तर ते देऊ शकणार नाही. आता स्कर्ट्सची लिंक खूप विचारले होते सगळ्या, तर म्हटलं देऊच. हे स्कर्ट जे आहे तर हे मी ऑफलाईन घेतलेलं आहे RCTमधून. ह्याला बरोबर 2 वर्ष झालेले आहेत, पण एकदाही घालण्याचा योग आला नाही. एकदा फोटोशूटला मी घातलं होतं हे स्कर्ट. खूप छान आहे, म्हणजे एथनिक कोणत्याही कार्यक्रमासाठी घालता येण्यासारखं. त्याच्यानंतर हे येलो कलरचं स्कर्टसुद्धा जवळजवळ 3 वर्ष जुनं आहे. A लाईनमध्ये आहे आणि खाली फ्रील आहेत त्याला. खूप छान आणि सुंदर बसतं. तुम्ही माझ्या खूप व्हिडिओजमध्ये हे स्कर्ट मी घातलेलं बघितलेलं आहे. याच्यावरती कोणतेही क्रॉप टॉप अगदी छान सूट होतात. वेस्टर्न आउटफिटमध्ये हे माझं फेवराईट आहे स्कर्ट.
आणि याची लिंक आहे माझ्याकडे, ही देईन मी. आणि सगळ्या स्कर्ट्सच्या लिंक ज्या माझ्याकडे आहेत आणि सगळे स्कर्ट मिंत्रावरून घेतलेले, तर त्याच्या लिंक मी कम्युनिटी पोस्टवरती संध्याकाळपर्यंत पोस्ट करेन, कारण खूप जुने स्कर्ट आहेत त्याच्यामुळे मला ते लिंक शोधाव्या लागत आहेत. हेही स्कर्ट बटरफ्लाय, आय थिंक बटरफ्लाय ब्रँड आहे, तर त्याच्याने अगदी 600-700 रुपयामध्ये मिळालेला आहे. कोणत्याही ड्रेसवरती छान उठून दिसतं. बॅकला ह्याला चेन आहे आणि रिबनसुद्धा आहे. खूप म्हणजे खूप भारी दिसते. याच्यामधलं एक स्कर्टवरतील फोटो तुम्ही पाहिला होता, काही जणींना आठवणीत असेल, तर हे एक आहे स्कर्ट. आणि असे स्कर्ट मी घेऊन ठेवलेत का, कारण मला साडीनंतर कोणता अटायर जास्त आवडत असेल तर ते स्कर्टमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं. त्याच्यानंतर हा स्कर्ट जवळजवळ 3.5 वर्ष जुना आहे. गोवा व्लॉग जो होता त्याच्यामध्ये मी हा घातला होता स्कर्ट, आणि तेव्हाही लिंक विचारण्यात आली होती. आणि मी माझ्या हाऊस क्वीन टिप्स ह्या चॅनलवरती ह्या सगळ्या कपड्यांचे, म्हणजे गोव्यामध्ये जे कपडे मी घातले होते त्याच्या सगळ्या लिंक्स मी दिल्या होत्या. खूप सुंदर असा स्कर्ट आहे हा. कोणत्याही पेस्टल कलरसोबत टॉपसोबत हा खूप छान मॅच होतो. त्याच्यानंतर जो स्कर्ट आता परवाच्या रीलमध्ये तुम्ही विचारलेलात, इथे तुम्हाला वरती कमेंटसुद्धा दिसते की एकाच आपल्या मैत्रिणीने तक्रार केली होती की तू का सांगत नाही आहेस, शेवटचं तुला विचारते. म्हटलं सांगूयात. आणि मी चुकून ह्याला आयर्निंग करून घेतलं, तर ॲक्च्युअलमध्ये क्रशमध्ये हा असाच ठेवायचा होता आणि ह्याला आयर्निंग करून घेतलं मी, पण ठीक आहे, नंतर मीच त्याला चुरगळते थोडा. त्याच्यानंतर हा स्कर्ट 2.5 वर्ष जुना आहे. जेव्हा जयपूर राजस्थानची मी ट्रिप केली होती तर तेव्हासाठी मी घेतला होता, जिथे तुम्ही साईडला फोटो बघताय, गुरु शिखराजवळचा हा फोटो आहे. आणि हाही स्कर्ट अगदी छान आहे. याचीही लिंक मी देईनच. सगळ्या लिंक मी शोधते आहे, 4-5 स्कर्टच्या मला मिळालेल्या आहेत. आता हा जो स्कर्ट आहे हा मला आठवणीत नाही की मी ऑनलाईन घेतलं आहे की ऑफलाईन घेतला आहे. व्हाईट कलर मला खूप आवडतो, तर मग ऑनलाईन घेतला असेल तर नक्कीच मी ह्याचीसुद्धा लिंक देईन, कारण व्हाईट स्कर्ट किंवा व्हाईट कलर हा कोणत्याही कलरसोबत अगदी छान मॅच होऊन जातो. आणि जरी तुमचं पोट असेल नसेल तरी स्कर्ट आपल्याला चांगले दिसतात, फक्त ते चांगले मॅच केले पाहिजेत आणि चांगले स्टाईल केले पाहिजेत. उठावदारही दिसतातच. तुमचं पोट जर असेल तर तुम्ही बॉडी शेप वगैरे जे असतात ते वापरू शकता, जे कम्फर्टेबल असतात ते. आता हे एवढे स्कर्ट आहेत. अजून एक पेस्टल कलरमध्ये स्कर्ट आहे, तर त्याची चेन खराब झाली म्हणून तो लावण्यासाठी दिला आहे, जो मी राजस्थानला घातला होता. काही जणींना आठवणीत असेल तर नक्कीच त्याच्याही लिंक्स मी देईन. आणि याच्यानंतर काही नवीन स्कर्ट असतील तर ते त्याच वेळी मी तुम्हाला लिंक देत जाईन, म्हणजे तुम्हालाही माझ्याबद्दल तक्रार अजिबात राहणार नाही. चांगला आहे. खा घे, खाओ नातवर आणलाय. घ्या. तुला दिल्या नाही, मी इथं असून मला द्यायला नाही, तुला दिल्या नाही मला सांगून गेलं होते बाबांना देवा जावं असं म्हणून. नाही. तुम्हाला ऐकायला कमी येते. नशिबान चांगला ऐकतोय मी, डोळ्यात बघितले नाही, ऐकायचं काय. आरव ए आरव, मी आणायला जातोय, मला लाडू द्यायचा. बाबांना लाडू दिला नाहीस, पप्पांना दिलास, म्हणून बाबा हे म्हणायला लागले मी आणायला जातोय तुला, तू मला का दिला नाहीस लाडू म्हणून. मेरे को कुछ तो दे दो फिर मैं देंगी. तुम्ही अवॉर्ड जिंकलेला ना त्यावेळेसच बाबांनी मला एक कुरकुरेचं पॅकेट दिलेलं. नाहीतर त्यावेळेस काहीच दिलं नाही पुढे. नंतर पुढचा तो दुसरा अवॉर्ड जिंकल्यावर त्याचा पुढचा बर्थडेला तुला घेऊया. दुसरं कुरकुरेचं पाकिट. चांगल्यातलं आणि कसलं. अरे बाबांना सांगून ठेव तुला बर्थडेला काय पाहिजे ते. सांगून ठेव आता. गुलाबजामुन. सगळं गुलाबजामुन नाही, मग ते बर्थडे मिस होत. गाडी बिडी कसलं काय नाही, काय तर असं उपयोगी मग. काहीतरी उपयोगाचं आठवण यावी. हे कोणी दिलंय, बाबांनी दिलंय, घोडा कसलं दिलंय. घोडा म्हणजे घोडा रे, खरा घोडा नाही तर गाडाव घे. गाडा ते पण चांगलं आहे की दप्तर वावायचं शाळेला. अरे उरलेल्या वेळात बाबा त्याला भाड्यावर लावणार. स्टेशनवर नाही ते. ब्लॉग एंड करण्याची वेळ झालेली आहे आणि व्हायरस सगळ्यांना झाले, मला सुद्धा झालं होतं. थोडंसं डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर ते ओके आहे, एवढं काही त्रास नाही आहे, पण ठीक आहे, होते पण नाही होते पण ते आता सगळ्यांनाच झालेलं आहे. मग मला सुद्धा झालं. आणि बाबांनी माझ्यासाठी नाशपातीची फळं घेऊन आली माहिती आहे. मी झोपलेलो की नाही, आलं आत आहेत ती घेते मला आदत हे घे खा जरा. मध्यंतरी टिप्सी ब्युटी शेड शिफ्टर हे लिप अँड चीक ऑइल जे आहे तर ते एकटीने म्हटलं होतं की तू
परचेस करून धनश्री दाखवते नेमकं कसं आहे. तर मी हे स्वतः परचेस केलं आहे आणि हे अप्लाय करून बघूयात आपण, कारण नेहमी आपण लिप बाम आणि लिपस्टिक वगैरे अप्लाय करतो. तर आता हे अप्लाय करून बघू की नेमकं, कारण हे आपल्या ओठाच्या pH नुसार जे आहे ते कलर ॲडप्ट करतं. तर मिडनाईट 02 हा शेड आहे. हे आहे ब्लॅकमध्ये. कलर कसला येतोय काय माहिती त्याचं. जो नॅचरल pH जो ओठांचा आहे, ओठांचा लिपस्टिक नाही आहे हे ब्लॅकमध्ये. पण आपण ॲज अ ब्लश म्हणून पण बघू ब्लश म्हणून कसं दिसतंय. मला वाटत नाही ब्लशचं काय एवढंही दिसेल असं. हां थोडंसं दिसतं, एवढं नाही. दिसते जरा आहे. हे ॲक्च्युली काय करतं माहिती आहे, तुमचा जो नॅचरल स्किनचा pH असेल तर त्याच्यासोबत रिॲक्ट करतं आणि तुमचा नॅचरल शेड तुमच्या चेहऱ्यासाठी जो आहे तो ते देतं. तर हे असं आहे, एवढं पिंक खरं. तरी बघू एकदा मेकअप करताना लावून बघू कसं दिसते. तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवरती मिळेल, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर फायनली जिनं कोणा मला विचारलेली तिच्यासाठी हे होतं, परचेस केलं. थोडं महाग आहेच पण वर्थ इट आहे. मेकअप लिपस्टिक वगैरे लावायची गरज नाही, नॅचरल pH आपला उभारून येतो तर त्याच्यासाठी. चला तर मग आपण भेटू. बाय बाय.